नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक होती समयी या पाठाच्या पुढील सेशनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 एक होती समयी या पाठाचा सेशन क्रमांक 5 पाहत आहोत। पण या सेशनमध्ये आपण आज स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर स्वाध्याय पाहण्या अगोदर आपण पाठामध्ये आलेल्या सगळ्या कठीण शब्दांचा अर्थ सुरुवातीला आपण पाहून घेऊया। शब्दार्थ: व्रतस्थ, कठोरपणे एखाद्या व्रताचे आचरण करणारे, निरपेक्ष, कार्य केल्याच्या बदल्यात काहीतरी मिळण्याची अपेक्षा न ठेवणे, स्थितिशील, आहे त्या स्थितीत कोणताही बदल होऊ न देता त्या स्थितीत राहण्याची वृत्ती असलेले। औपचारिक शिक्षण: पूर्व, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे शाळांमध्ये क्रमाने दिले जाणारे रूढ शिक्षण। भविष्याचा वेध घेणे हा वाक्यप्रचार आहे। भावी काळात काय काय होईल शकेल याचा अंदाज बांधणे। आता बघा, तुमचं पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे। प्रश्न पहिला आहे की चौकटी पूर्ण करा। इथे तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर दिलेले आहे, तर बघा तुम्ही आपण प्रश्न वाचूया आणि उत्तर समजून घेऊया। अ, कोसवाडच्या टेकडीवरील समयी म्हणून ओळख, त्याचे उत्तर येणार आहे अनुताई वाघ। आ, रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था, त्या संस्थेचं नाव काय आहे? बाल ग्राम शिक्षण केंद्र। ई, आयुष्याचा पाया भक्कम करणारे, उत्तर येणार प्राथमिक शिक्षण। प्राथमिक शिक्षण हे आपल्या आयुष्याचा पाया भक्कम करतात। जर आपलं प्राथमिक शिक्षण चांगलं असेल, आपला बेस चांगला असेल, तर आपला पुढचं शिक्षणाचा पाया पूर्ण मजबूत असतो। ई, आयुष्याचा पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण। ई, भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे, तर याचं उत्तर येईल आदिवासी बालके। आता पाहूया पुढचा प्रश्न। खालील घटनांचे परिणाम लिहा। इथे तुम्हाला घटना दिलेल्या आहेत, त्या परिणामामध्ये तुम्हाला उत्तर लिहायची आहेत। अ, अनुताईंचे निधन, याचा परिणाम काय झालं? कोसवाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले, हे याचं उत्तर येणार आहे। आ, ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले, तर याचा परिणाम काय झाला? दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या। ई, ताराबाईचे निधन, याचा परिणाम काय झाला? अनुताई ताराबाईच्या संस्थेच्या संचालक झाल्या। पुढचा प्रश्न बघा, कार्यक्षेत्र लिहा। शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेले अनुताईंची कार्यक्षेत्र। त्यात हे बघा, इथे चौकटीमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर दिलेली आहेत, तर तुम्ही इथे प्रश्नांची उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहू शकता। शिक्षण, आता त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे की नाही, पण त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं होतं? तर बालकल्याण, महिला विकास, अंधश्रद्धा निर्मूलन आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये सुद्धा अनुताईंनी आपलं काम केलेलं आहे किंवा कार्य केलेलं आहे। पुढचा प्रश्न, का ते लिहा। अ, शिक्षण क्षेत्रातील कार्य करताना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं, तर का शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या कार्य करताना, केवळ देशातीलच नाही तर विदेशी शिक्षण क्षेत्रातील कार्य करताना सुद्धा कोसवाडच्या टेकडीचं आकर्षण राहिलं? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे दिलेलं आहे। केवळ शिक्षणच नव्हे तर शिक्षणाबरोबरच बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही अनुताई यांनी खूप कष्ट घेतले। एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या। एकाच वेळेला अनेक प्रयोग असे त्यांच्या कामाचे स्वरूप राहिले आहे। म्हणूनच शिक्षण क्षेत्रातील कार्य करताना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं आहे। पुढचा प्रश्न बघूया। आ, अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला, याचं उत्तर आहे की अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला, त्यामागे तेथे असलेल्या रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही प्रमुख कारण होती। रूढी, परंपरा व अज्ञानामुळे लोक स्वतंत्र बुद्धीने विचार करत नाहीत, त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासून जातात। त्यांना नवीन गोष्टींची भीती वाटते। नवीन सुधारणांमुळे आपले नुकसान होईल असे त्यांना वाटते
म्हणूनच अणुताईंनी हाती घेतलेल्या कामाला प्राथमिक अवस्थेत तेथील स्थितिशील समाजाने विरोध केला. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा. भातुकलीचा खेळ, ज्ञान यज्ञ, ज्ञानगंगा आणि पाऊलखुणा. तर ह्या प्रश्नांचं उत्तर आपण आता पाहूया की त्यांच्या हे जे काही कल्पना दिलेल्या आहेत त्या स्पष्ट करायच्या आहेत आपल्याला. तर पहिला आपण पाहूया भातुकलीचा खेळ. लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात. छोटी छोटी खेळभांडी घेऊन खोटा संसार मांडतात. घरामध्ये जशी मोठी माणसं वागतात, बोलतात, तसेच त्यांचे अनुकरण ही छोटी मुलं खेळात करत असतात. या खेळात ते भावला भावलेचे लग्न लावतात, खोटा खोटा स्वयंपाक करतात. इतकेच काय तर त्यांच्या खेळातील लग्नात मान अपमान, हुंडा देणं घेणं या सगळ्यांचा समावेश असतो. यालाच भातुकलीचा खेळ असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा आभासमय संसारच होय. अणुताईंच्या वाटेला खरा संसार आलाच नाही, म्हणून त्यांच्या संसार म्हणजे जणू काही भातुकलीचा खेळच होता. पुढची कल्पना आहे ज्ञान यज्ञ. ज्याप्रमाणे यज्ञामध्ये अग्नी पेटवला जातो आणि त्यामध्ये विविध पदार्थांची आहुती दिल्या जाते, त्याचप्रमाणे अणुताईंनी शिक्षण प्रसाराचा ज्ञान यज्ञ पेटवला आणि त्यात त्यांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली. यज्ञात दिलेली आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवते, तर अणुताईंच्या ज्ञान यज्ञातील आहुती समाजातील गोरगरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचली आणि अनेक जीवन प्रकाशित झाले. आता पुढची कल्पना बघूया, ज्ञानगंगा. गंगा ही भारतातील एक पवित्र नदी. असे म्हणतात, गंगेत स्नान केल्याने सर्व पाप नाहीसे होतात. गंगेच्या पाण्याला तीर्थ म्हणतात आणि ते तीर्थ पिल्याने माणसाचे दुःख नष्ट होऊन माणसाला सुखाची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा म्हणजेच ज्ञानाची गंगा होय. ही माणसाचं आयुष्य पावन करते, म्हणजेच पवित्र करते. ज्ञानगंगेचे तीर्थ घरोघरी पोचल्याने सर्वांचे दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होऊन सुखाचे आनंदवन फुलेल अशी आशा ठेवून अणुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत ज्ञानगंगा नेण्याचे पवित्र कार्य केले. पुढचा प्रश्न आहे पाऊलखुणा. शब्दशः अर्थ पाहिला तर पाऊलखुणा म्हणजेच एखाद्या वाटेवर चालताना उमटलेल्या पावलांच्या खुणा. अणुताईंनी शिक्षण प्रसाराचा जो मार्ग अवलंबिला तो मार्ग आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या विविध कार्य म्हणजेच त्यांच्या पाऊलखुणा होय. थोर व्यक्तींच्या पाऊलखुणा लक्षात घेऊन त्यांच्या पावलांवर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अणुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवण्यासाठी त्यांच्या पाऊलखुणावर चालणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. पाठाच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये आपण पाहिलं होतं की नाही. आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 6. खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा. इथे मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर लिहून दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. अ, व्रताने स्वतःला बांधणाऱ्या व्रतस्थ. आ, नेमाने स्वतःला बांधणाऱ्या नेमस्थ. गावातील रहिवासी ग्रामस्थ. तिराहितीच्या भूमिकेतून बघणारा तटस्थ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेल्या शब्दांचे उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा. तर आता इथे बघा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. जसं की तुम्हाला काय करायचं आहे, उपसर्ग बदलून लिहायचे आहे. जसं की सापेक्ष. सापेक्ष मध्ये तुम्हाला पेक्ष च्या आधी बघा सा हा उपसर्ग लागलेला आहे. उपसर्ग नेहमी शब्दांच्या आधी लागतात आणि प्रत्यय शब्दांच्या नंतर. मग आता इथे बघा सा हा उपसर्ग येईल. मग आता साच्या ऐवजी आपल्याला फक्त निर लिहायचं आहे, तर मग निरपेक्ष. अनावृष्टी, याच्यामध्ये वृष्टीमध्ये अना हे काय आहे, उपसर्ग आहे. मग त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहिताना अतिवृष्टी लिहायचंय. मग अनाच्या ऐवजी आपण फक्त काय लिहायचंय, अति. मग अशा रीतीने आपलं उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द तयार
होणार आहेत. आता पहिलं बघूया अनाथ. अनाथ याच्यामध्ये बघा अ हे काय आहे, उपसर्ग आहे, तर आपण त्याचं विरुद्धार्थी शब्द लिहिणार सनाथ. तर अ या उपसर्गाच्या ऐवजी आपण स हा उपसर्ग लिहिलेला आहे. मग आपलं अनाथ या शब्दाचं विरुद्धार्थी शब्दाचं उत्तर येतं सनाथ. दुचिन्ह सुचिन्ह, मी इथे उपसर्ग येणार दु आणि उत्तरामध्ये येणार सु. सुपीक नापीक. आता इथे पीक हा मूळ शब्द आहे आणि सु हा काय आहे, उपसर्ग. मग सुपीकचं उत्तर येणार आहे विरुद्धार्थी शब्दामध्ये नापीक. तर सुच्या ऐवजी आपल्याला फक्त ना हा उपसर्ग बदलून लिहायचा आहे. नंतर चौथा आहे पुरोगामी प्रतिगामी. त्याच्यामध्ये बघा गामी या शब्दाच्या आधी पुरो हा शब्द लावलेला आहे, म्हणून पुरो हा काय येणार, उपसर्ग. तर आपल्याला पुरो ह्या उपसर्गाच्या ऐवजी बदलून लिहायचं आहे प्रति. तर आपलं उत्तर येणार प्रतिगामी. तर आपलं उत्तर काय आहे, प्रतिगामी. त्याच्यामध्ये गामीच्या आधी आपण प्रति हा उपसर्ग लावलेला आहे. नंतर आहे स्वदेशी. स्वदेशी मध्ये देशी हा मूळ शब्द आहे आणि स्व हे काय आहे, उपसर्ग. मग त्याचा विरुद्धार्थी शब्द येणार परदेशी. तर देशीच्या अगोदर तुम्हाला पर हे उपसर्ग लावायचे किंवा मग विदेशी सुद्धा येणार. विदेशी हे उत्तर पण बरोबर आहे. नंतर आहे विजातीय. तर जातीय याच्यामध्ये वि हा उपसर्ग आहे, तर उत्तरामध्ये तुमचं येणार सजातीय. तर मग जातीयमध्ये तुम्हाला विच्या ऐवजी स हा उपसर्ग लावायचा आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. हे तुम्हाला स्वमत आहे, स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या विचारांना कल्पनांना चालना देऊन उत्तर लिहायचे असतात. प्रश्न पहिला आहे अनुताई वाघ यांना दिलेल्या समयीच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दामध्ये लिहा. आता उत्तर पाहूया. समयीचा प्रकाश शांत शीतल मंद असतो. ती सतत तेवत असते. ती स्वयंप्रकाशित असते. ती स्वतः जळून इतरांना प्रकाश देते. त्याचप्रमाणे अनुताई या स्वभावाने शांत शीतल होत्या. त्या आयुष्यभर इतरांच्या कल्याणासाठी तेवत राहिल्या. समयप्रमाणे त्याने अनेकांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे कार्य केले. समय ज्याप्रमाणे अंधार नाहीसा करते, त्याचप्रमाणे अनुताईंनी समाजातील रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा अंधार नाहीसा करून ज्ञानज्योतीच्या प्रकाशाने समाज उजेडात आणला. समयीचा प्रकाश जसा हवा असा वाटतो, तसेच अनुताईंचा सहवास आदिवासी मुलांना हवा असा आणि आपलासा वाटायचा. समयप्रमाणेच अनुताई या देखील स्वयंप्रकाशित होत्या. आता प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया आपण स्वमतामध्ये. समय हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर आहे समय ही देवाजवळ लावली जाते. एक वेळ समय लावली असता समयीतील संपूर्ण तेल संपेपर्यंत ती पेटती राहते. समय ही ठराविक वेळेपुरता न लावता ती देवघरातच सतत ठेवलेली असते. यातूनच समयीचा सातत्यपणा समजून येतो. समयची ज्योत शांत व शीतल असते. तिचा प्रकाश मंद असतो. जणू काही समय काहीही झाले तरी माणसाने संयमी वृत्ती सोडू नये अशी शिकवणच देत असते. मंदिर असो, झोपडी असो किंवा महाल असो, समय सगळीकडे सारखाच प्रकाश देत असते. यातूनच समयीचा संयमीपणा समजून येतो. उत्तर पुढे कंटिन्यू आहे. समयीच्या प्रकाशात असलेला परिसर उदात्त भावनेने भरलेला असतो. संपूर्ण परिसर प्रसन्न ठेवण्याचे सामर्थ्य समयीत असते. मन व परिसर प्रसन्न ठेवण्याचा समयीचा हा गुण माणसाच्या मनाला समाधान देत असतो. असे समाधान देणाऱ्या समयीच्या गुणामध्ये सामर्थ्यता दिसून येते. अशा प्रकारे समय ही सातत्याने, संयमी वृत्तीने आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे हे समजून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्या पाठ्यपुस्तकाखालील समयी एक होती समयी या पाठाखालील स्वाध्याय, संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.